न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। औषध खरेदीतही भ्रष्टाचाराचा डोस, सिव्हिल सर्जनवर 50% मलिदा घेण्याचा आरोप। ब्लॅक लिस्टेड गेटवेलला ठेका सिव्हिल सर्जन शिंदेंच्या आशीर्वादाने। संदर्भात स्वस्त, सिव्हिलमध्ये महाग, औषध खरेदी मागचं घोटाळं उघड। शिंदेंचा मामा माजी मंत्री म्हणून कारवाई थांबते का? नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आता औषध खरेदीतही मोठा घोटाळा उघडकीस आलाय। औषध खरेदीत 50% मलिदा दिल्यानंतरच व्यवहार होतोय। आश्चर्याची गोष्ट म्हणजे संदर्भ रुग्णालयात जिथं तीच औषधं स्वस्तात खरेदी केली जात आहेत, तीच औषधं सिव्हिलमध्ये मात्र चढ्या दरात घेतली जात आहेत। औषधांचा ठेका ब्लॅक लिस्टेड असलेल्या गेटवेल डिस्ट्रीब्युटरला दिला गेलाय। या कंपनीचं सिव्हिल सर्जन शिंदे यांच्याशी थेट साटलोट असल्याचा आरोप आहे। एवढंच नाही तर ज्या कंपन्यांना औषधांचा पुरवठा आणि तांत्रिक कामं देण्यात आलीत, त्यांना यामध्ये कोणताही अनुभव नाही। हेच ठेकेदार निकृष्ट दर्जाची उपकरणं देत आहेत आणि त्याचा फटका थेट सामान्य रुग्णांना बसतोय। याआधी बोगस उपकरणांची छायाचित्र माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाली होती। शिंदे यांचा मामा माजी केंद्रीय मंत्री असल्यामुळेच त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही। विशेष म्हणजे या प्रकरणी सिव्हिल सर्जन शिंदे यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता ते परदेशात असल्याचं सांगितलं गेलं। त्यांना व्हॉट्सअॅपवर मेसेज केला गेला, पण कुठलंच उत्तर त्यांनी दिलेलं नाही। आता प्रश्न असा की जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या सगळ्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश होणार तरी केव्हा?